महानगरपालिका निवडणुकीतील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी प्रत्येक मतदारांपर्यंत भाजपची ध्येय धोरणे संपर्काच्या माध्यमातून पोहोचवावीत असे आवाहन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले। महापालिका निवडणुकीसंदर्भात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शनिवारी हॉटेल बालाजी सरोवर येथे उमेदवारांच्या बैठक घेऊन चर्चा केली। या प्रसंगी आमदार देवेंद्र कोठे, भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, माजी आमदार दिलीप माने, भाजपचे जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती। पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक लढवत आहे। अशावेळी भाजपच्या उमेदवारांनी प्रभागांमध्ये अधिकाधिक व्यक्तींशी संपर्क साधून भारतीय जनता पार्टीला विजयी करण्याचे आवाहन करावे। भाजपने राज्यात आणि केंद्रात केलेल्या विकास कामांची तसेच सोलापूर शहरात झालेल्या धूळमुक्त सोलापूर पाणी पुरवठ्यासाठी 892 कोटी रुपये विमानसेवा, IT पार्क, लाडकी बहीण योजना अशा विकास कामांची माहिती नागरिकांना भेटून द्यावी। सोशल मीडियावर अधिकाधिक सक्रिय राहावे। मतदार यादीतील प्रत्येक मतदारापर्यंत उमेदवार आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोहोचावे। यावेळी भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांनी देखील मार्गदर्शन केले। देशपांडे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना बूथ रचना, संपर्क, हिशोब प्रचार आदी विषयात नेटके कार्य करावे असे सांगितले। सोलापूर महानगरपालिकेची यंदाची निवडणूक ही भाजपासाठी प्रतिष्ठेची आहे, त्यामुळे निवडणुकीसाठी लागणारी सर्व तांत्रिक प्रक्रिया उमेदवारांनी पूर्ण करावी असे देशपांडे यांनी सांगितले। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने रणनीती आखत उमेदवारांसह कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नवी यंत्रणा उभी केली आहे। गेल्या काही दिवसांपासून भाजप सर्वच आघाडीवर मागे पडत असल्याचे दिसून आल्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी बालाजी सरोवर येथून सूत्र हलवण्यास सुरुवात केली आहे। त्याच पार्श्वभूमीवर ही झालेली बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।